बातमी छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी वाढली आहे। नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट नेत्यांना धारेवर धरलंय। मात्र भाजपच्या नेत्यांकडून नाराज इच्छुकांची मनधरणी केली जाते। भाजपकडून काही नाराज उमेदवारांची मनधरणी यशस्वी देखील झालेली आहे। मिशन भाजपवरील संकट दूर करण्यात भाजप यशस्वी ठरलंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, खरं तर एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजांचा उद्रेक पाहायला मिळाला, दुसरीकडे आता भाजपच्या नेत्यांकडून नाराज इच्छुकांची मनधरणी केली जाते, त्यात ते यशस्वी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकची अपडेट? कृपा, आपण पाहताय की भाजपच्या नाराज नेत्यांना किंवा जे इच्छुक आहेत त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजपला आता कुठेतरी यश प्राप्त होतंय। आणि स्वतः या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनीच सांगितलंय की आम्हाला 60% जास्त ज्यांची नाराजी आहे त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। कारण ज्या मराठे नावाच्या महिला होत्या त्यांनी देखील भाजपच्या या शिष्टाईनंतर अखेर कुठेतरी आपली नाराजी दूर केलेली आहे आणि त्यासोबतच आता त्यांनी माघार घेतली आहे। आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, ते उमेदवारी अर्ज देखील त्यांनी मागे घेतलेले आहेत। हेच सर्व काही जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माहिती देत आहेत भाजपचे नेते तथा खासदार डॉक्टर भागवत कराड। काय सांगाल, तुम्ही चाणक्य नीती वापरताय, ती म्हणजे कुठेतरी नाराजांची नाराजी दूर करण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे, नेमकं काय तुम्ही त्यांना एक त्या पद्धतीनं मनधरणी करता कशी? महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। 30 तारखेला फॉर्म भरल्यानंतर बी फॉर्म दिल्यानंतर दुपारी लक्षात आलं की बरीच लोक नाराज आहेत, बरीच कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत आणि ते नाराज करण्यासाठी काल आम्ही पक्षपदाधिकारी एकत्र येऊन विधानसभा वाईज वाटणी केली, नाराजी दूर करण्यासाठी। त्यामध्ये प्रामुख्यानं मध्य मतदारसंघामध्ये मी स्वतः आणि आमचे आमदार संजय केनेकर, पूर्व मतदारसंघामध्ये आमचे मंत्री अतुल सावे, फुलंब्रीमध्ये 10 वार्ड येतात, 10 मध्ये आमच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आणि पश्चिममध्ये बसवराज मंगरुळे, शिरीष बोराळकर आणि प्रवीण घुगे, असं एकंदरीत सर्वांनी वाटून घेतल्यानंतर आम्हाला बरंच यश प्राप्ती झाले। जवळजवळ 70% लोकांनी उमेदवारी अर्ज जे अपक्ष आहेत त्यांनी परत घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि जे उरचे 25-30% आहेत ते सुद्धा घेतील। एकंदरीत पाहता जर आमची यादी पाहिली सर्व उमेदवाराची, तर भाजप नंतर शिवसेना, जी शिंदे शिवसेना आहे किंवा बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्यामध्ये मॅक्झिमम उमेदवार आमचेच त्यांनी आयात केलेले। राष्ट्रवादीमध्ये तीच परिस्थिती आहे। अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा उबाटा असेल, तर एकंदरीत त्यांना आम्ही समजून सांगून ही नाराजी दूर करतोय आणि आम्हाला त्यात नक्कीच यश येईल याची आम्हाला खात्री आहे। बरं, कृपा, आपण पाहत असाल तर भाजपच्या या मोठ्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे की नाराज असलेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्यामध्ये आम्हाला 70% यश प्राप्त झालेलं आहे। आणि ही नाराजी दूर करत असताना कुठेतरी सर्वात महत्वाचं म्हणजे यांनी वापरलेली जी चाणक्य नीती आहे किंवा महत्वाच्या नेत्यांना दिलेली जबाबदारी आहे, त्यामध्ये भाजपला कुठेतरी यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय। कृपा जी, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर आढावाबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।